सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी एबी फॉर्म वाटपामुळे भाजपात अंतर्गत संघर्ष आहे। उमेदवारांच्या यादीवर देवेंद्र कोठे, जयकुमार गोरेंचं वर्चस्व आहे। इतर आमदारांच्या 20 ते 25 समर्थकांचं तिकीट कापलं। नाराज असलेले इच्छुक बंड करण्याच्या तयारीत आहेत अशी देखील चर्चा आहे। शिस्तभंगाची कारवाई होईल असा देखील इशारा तडवळकर यांनी दिलेला आहे। मात्र यावरती आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख निष्ठावंत यांच्या पाठीशी राहणार का असा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडून। वसीम, काय नेमकं सगळं प्रकरण? निश्चितच पाहायला गेलं तर सोलापूर महानगरपालिकेची निवडणुकी जे आहे ते रंगत आपल्याला पाहायला मिळते। मात्र त्याच बरोबरीने जे आहे ते भाजपातील अंतर्गत वाद जो आहेत आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापूर महानगरपालिकेच्या जी हद्द आहे त्या हद्दीमध्ये भाजपाचे 3 आमदार येतात। देवेंद्र कोठे, विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे तिन्ही आमदारांनी जे आहे ते आपल्या आपल्या समर्थकांना तिकीट देण्याचा जो आहे तो या ठिकाणी निर्णय झाला होता। मात्र यामधले जे 2 आमदार आहेत, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांना जे आहे ते काही समर्थक आहेत त्या समर्थकांना तिकीट जे आहे ते मिळालं नाही। मात्र देवेंद्र कोठे यांच्या समर्थकांना जे आहे ते चांगल्या पद्धतीचे तिकीट जे आहे ते या ठिकाणी मिळाले। त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे त्यांच्या बरोबरचे असलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं जे आहे ते वर्चस्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख असतील, आमदार सुभाष देशमुख यांचे जे इच्छुक उमेदवार आहेत, ज्यांनी उमेदवारी अर्ज जो भरलेला आहे ते बंड करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेणार नाही अशी जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे यावरती शहर अध्यक्ष भाजपाच्या रोहिणी तडवळकर यांनी जो आहे तो इशारा जो आहे तो दिलेला आहे। आपण जे आहे ते उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई देखील जे आहे ते आपल्यावरती करण्यात येईल असा इशारा जो आहे तो रोहिणी तडवळकर यांनी दिलेला आहे। मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या सोबत या ठिकाणचे असलेले आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख हे पाठीशी राहिले तर येणाऱ्या काळात भाजपा विरुद्ध भाजपातील निष्ठावंत कार्यकर्ते अशी निवडणूक जी आहे ते या ठिकाणी आपल्याला सोलापूर महानगरपालिकेत मुद्दा लक्षात येतोय। वसीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।